आता 48 वाटे चालू करा. हा हा 50 ओळीपासून 120 पर्यंत. हा बरं ठीक आहे. हा ते काय म्हणून सांगितले विचारले उगतच कसं करता काही बी लागले काय श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. संरक्षिता शरणागता सुखवान समस्त सुखावेल श्री रघुनाथ सूर समस्त सुखी होती. या ठिकाणी कवी करते श्री गणेशाला श्री गुरुना वंदन करून कथा सांगतायत की जो शरण येतोय त्याला शरणागताला संरक्षण करणं ते संरक्षण केलेलं आहे आणि सर्व वानराला त्या ठिकाणी सुख वाटू लागलेलं आहे. सर्व प्रभू श्रीरामाला सुद्धा त्या ठिकाणी सुखावलेला आहे. सर्व सूरगण त्या ठिकाणी सर्व वानरगण सुद्धा सुखी झालेले आहेत. रामवधील रावण अभिषेकील विभीषण सिद्धी पावेल पूर्णपणा वरद वचन रामाचे. आणि मग त्या वानरशेराला सुखी वाटू लागला आनंद वाटू लागला. जो आपला प्रभू श्रीराम आहे तो रावणाचा वध करेल आणि त्या विभीषणाचा अभिषेक करेल आणि आपलं जे कार्य आहे ते सिद्धीला त्या ठिकाणी पोचेल अशा प्रकारचं वचन त्या प्रभू श्रीरामाचा आहे म्हणून सांगतात. एकल्या माझ्या जीवासाठी उल्हासाती ब्रह्मांड कोटी राम विजयी सकळ सृष्टी मदसाठी होईल. आणि मग त्या ठिकाणी एकल्या माझ्या जीवासाठी त्या ठिकाणी सर्व ब्रह्मांड त्या ठिकाणी उल्हासित होईल आणि जो राम विजय सर्व सकळ सृष्टीचा त्या ठिकाणी होईल आणि तो मदसाठी होईल अशा प्रकारे सांगू लागलेला आहे. ऐसी विचारोनी चित्ती पसरली अंगची वाखती हृदय झेलिले ब्रह्मशक्ती केली ख्याती सौमित्रे. आणि मग अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी पसरला गेला चिंतामध्ये आणि हृदयामध्ये त्या ठिकाणी ब्रह्मशक्ती त्या सौमित्राने केलेली आहे म्हणून सांगतात. शक्ती भेदिता लक्ष्मणा गरजे सिंहना दे रावणा त्यावरी चालिला रघुनंदन धनुष्यबाणा सज्जुनी. आणि मग ती शक्ती त्या ठिकाणी लक्ष्मणाने भेटलेली आहे. शिव गर्जना त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यावरील प्रभू श्रीरामाने हातामध्ये धनुष्यबाण घेऊन सज्ज झालेला आहेत म्हणून सांगतात. सोडोनिया आणि वानबाणा तत्काळ मारावा रावणा येडे साधिले विंदाना पाठी देऊनी पळाला. आणि मग त्या प्रभू श्रीरामाने हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला सज्ज झालेला निर्वाणीचा बाण त्या रावणाला मारण्यासाठी आणि ते विंदान साधलं गेलं आणि मग पाठ देऊन तो रावण पळालेला आहे म्हणून सांगतात. पळाल्यावरी राम राव सर्व थान करी गाव ऐसे जाणो निया दृढ भाव रावण पाठी देऊनी पळाला. आणि मग पळाल्यावर तो असणारा राम तो काही पाठी मागून घाव घालणार नाही असा मनामध्ये त्या रावणाने विचार केला गेला आणि मग तो रावण त्या ठिकाणी रामाला पाठ केलेला आहे आणि पळू लागलेला आहे म्हणून सांगतात. पळोनिया रावणा विजयी झाला रघुनंदना पाहू आला लक्ष्मण तव मूर्छापणा देखिला. हॅलो हॅलो बोला की. काका जरा स्लो सांगा काय गडबड नाही आपल्याला हळू चालू द्या. हा थोडंसं फास्ट होतंय हळू सांगा. पळवून पळवूनिया रावण
प्रभू श्रीराम त्या सुषेण वैद्याला बोलू लागलेला आहे. सुषेण वैद्य सुबुद्धी आणविल्या दिव्य औषधी शक्ती बेदिली हृदय संधी ते त्रिशुद्धी विरवावया. आणि मग त्या प्रभू श्रीरामाचा आपल्या गुरूंचा आदेश आलेला आहे. आणि मग तो सुषेण जो वैद्य आहे तो सुषेण वैद्य सुबुद्धी होता आणि दिव्य औषध त्या ठिकाणी आणली गेली आणि ज्या हृदया
बोलू लागलेला